आणि सध्या राज्यभर काय देशभरात चर्चा असलेल्या तटकरे पटेल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण अखेर समोर आलंय। एक पत्र राष्ट्रवादीच्या नाशिकमधल्या काही पदाधिकाऱ्यांकडून लिहिलं जातं आणि त्यामुळे अस्वस्थ होतात तटकरे आणि पटेल आणि त्यानंतर भेट होते मुख्यमंत्र्यांसोबत। 13 जुलैचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात यावं अशी शिफारस द्या। इतकंच नाही, पक्षातल्या या पदाधिकाऱ्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे पार्थ यांची शिफारस करतानाच पार्थ यांना पक्षातील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही अनाजी पंतांचा त्रास होतोय। ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना अनाजी पंतांना त्रास दिला, त्याचप्रमाणे पार्थ पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनाजी पंत त्रास देत आहेत अशा आशयाचं आहे पत्र। 8 कारणं देऊन पार्थ पवार मंत्री होणं का गरजेचं आहे याचा खुलासा यात केला होता। या पत्रानंतरच पटेल आणि तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी लिहिलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती आलंय। पार्थ पवारांना विरोध करणारे अनाजी पंत कोण असंही उदयकुमार आहेर यांनी म्हटलंय। संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, काय चाललंय? एक पत्र अनेक प्रश्न। अगदी बरोबर आहे प्रसन्न। 8 मुद्दे आहेत या पत्रामध्ये आणि त्यामधून पार्थ पवार कशा पद्धतीनं सक्षमपणे नेतृत्व करू शकतात हेच मांडण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं बघायला गेलं 13 तारखेचं हे पत्र ज्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना समजलं, त्यानंतर 14 तारखेला मुख्यमंत्र्यांची दोघांनी भेट घेतली आहे। त्यामुळे पार्थ पवारांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली की काय, अशी आता राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की पार्थ पवारांच्या बद्दल काही तक्रार केली। कारण मोरल डाऊन करायचा प्रयत्न ज्या पद्धतीनं संभाजीराजांना इतिहासामध्ये विरोध झाला होता तसा पक्षातले काही अनाजी पंत विरोध करतायत। त्यांचं म्हणजे पॉलिटिकल मॅच्युरिटी त्यांच्याकडे असताना देखील त्यांना खलनायक ठरवलं जातंय। अशा पद्धतीचे मुद्दे जे आहेत ते या सगळ्या पत्रामध्ये मांडण्यात आलेले आहेत। उदयकुमार आहेर यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता नेमका काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। कारण उद्या किंवा मग अधिवेशनानंतर, पावसाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो अपेक्षित आहे। त्यामुळे पटेल तटकरे यांना आता बाजूला सारून पार्थ पवार यांना मंत्रिपद दिलं जातंय का हे बघावं लागेल। कारण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती आणि नंतर एनडीए मध्ये सहभागी झाली होती, 24च्या निवडणुकीनंतर एक स्वतंत्र कार्यभार असलेलं मंत्रिपद देण्याचं ठरवलं होतं भाजपनं, मात्र त्यावेळेला ते घेतलं गेलं नव्हतं। कारण सिनियरिटी प्रमाणे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघेही वरिष्ठ नेते आहेत। मात्र आता पार्थ पवार राज्यसभेचे खासदार झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलं जातं का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे। आणि ज्यावेळेला 14 तारखेला ही बैठक झाली होती त्यानंतर पार्थ पवार यांनी प्रसन्न काल मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेतली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत आता काय आश्वासन दिलं असेल याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपलं लक्ष असेल या घडामोडींकडे, कारण एक पत्र अनेक प्रश्न असले आणि तर याच्यामागचं राजकारण अधिक खोल आहे, कारण टार्गेट आहेत पटेल आणि तटकरे। धन्यवाद।